आत्ताचं सरकार हे सरकार नसून सहारा चळवळ आहे अशा प्रकारचा त्यांनी टोला सरकारला लगावला आहे। या मेळाव्यात राज ठाकरे काय म्हणालेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे पुण्यामध्ये आज 100वन पुण्यातल्या पिंपरी चिंचवड येथे 100वन नाट्य संमेलन आज भरलं होतं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि इतर राजकारणातील दिग्गज नेत्यांची तिथं आज मांदियाळी भरली होती। आणि या संमेलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रशांत दामले यांनी तुफान फटकेबाजी केलेली आहे। आपण त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे काल रोहित पवार यांच्यावरती ईडीची छापेमारी झाल्यानंतर आज रोहित पवार भारतात आलेले आहेत आणि त्यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजित पवार गट आणि भाजपवर निशाणा साधलेला आहे, त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यानंतरची चौथी बातमी आहे ती म्हणजे महत्त्वाची बातमी आहे, कारण प्रकाश आंबेडकर यांनी नवनीत राणा यांच्याबद्दल आज एक खळबळजनक दावा केलेला आहे। पुढील 6 महिन्यात नवनीत राणा या जेलमध्ये असतील अशा प्रकारचं विधान त्यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेले आहे। आणि त्यानंतरची पाचवी बातमी आहे ती म्हणजे खूप अभिमानास्पद आहे, कारण सप्टेंबर महिन्यात इस्रोकडून जे आदित्य L1 हे यान अंतराळात पाठवण्यात आलं होतं, ते यान आज यशस्वीपणे लँड झालेलं आहे। याबाबत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। तर पहिल्या बातमीपासून सुरुवात करूया। ती बातमी आहे ती म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज रायगड येथील नेरळमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि या मेळाव्यामध्ये बोलत असताना राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत जोरदार फटकेबाजी करत सरकारवर टीका केलेली आहे। या मेळाव्यात बोलत असताना खरं तर त्यांनी सहकार चळवळीवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं। महाराष्ट्रात सहकार चळवळ ही गेल्या अनेक वर्षापासून उभी राहिलेली आहे हे सांगत असताना त्यांनी बाळासाहेब विखे पाटील जे आहेत, जो अहमदनगरमध्ये पहिला कारखाना ज्यांनी सहकारी तत्वावर काढला होता, त्यांची आठवण करून दिली। आणि त्याचप्रमाणे हे बोलत असताना त्यांनी सरकारला या बाबतीत टोला लगावलेला आहे। त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी सुद्धा सहकार चळवळीला सुरुवात केली होती अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर महाराष्ट्रातल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये यासाठी महात्मा फुलेंनी आंदोलन केलं, हा इतिहास सांगितला आहे त्यांनी। नक्की या सभेमध्ये राज ठाकरे काय म्हणाले आहेत आपण पाहूयात। आज महाराष्ट्रामध्ये उभी राहिली, गेली अनेक वर्ष उभी राहिली। आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या। त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं, ती ही सरकार चळवळ नाही। हे आमच्या ज्योतिराव फुलेंनी उभी केलेली। आमच्या महात्मा फुलेंचा दरवेळेला आपण उल्लेख करताना म्हणतो महिलांसाठी शिक्षण दिलं, त्या माणसाने दिलंच, पण आमच्या महाराष्ट्रामधल्या त्यावेळेला जो काही मराठी पट्टा जो काही होता, त्या महाराष्ट्रामधल्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये याच्यासाठी जे पहिलं आंदोलन केलं ते आमच्या ज्योतिराव फुलेंनी केलं। इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। इतिहास वाचल्यानंतर इतिहास आपल्याला काहीतरी शिकवत असतो, त्याचं भान जर आपल्याला वर्तमानामध्ये येणार नसेल तर हातातनं सगळ्या गोष्टी गेल्यानंतर काहीही होणार नाही। या शिवडी नावाशिवाय आज तो ब्रिज झालेला आहे। ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना, त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत, कारण बेसावध होत आम्ही, आम्हाला कळतच नाही। तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी देऊन टाकतो। उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही। इथे विमानतळ येतोय, इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय, आणि हा रस्ता आल्यावरती, हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून। सहकार चळवळ। तर राज ठाकरेंनी रायगडमधल्या जमिनीबाबतचा मुद्दा मांडलेला आहे। या सभेत बोलत असताना त्यांनी असं देखील सांगितलं की महाराष्ट्रात 2 लाखापेक्षा सहकारी संस्था आहे, त्यानंतर गुजरातचा नंबर येतो, परंतु हे सांगत असताना त्यांनी महानंदाचं उदाहरण दिलं। आपण बघितलं तर गेल्या आठवड्यापासून महानंदा हा प्रकल्प गुजरातकडे दिला जाणार अशा चर्चा चाललेल्या आहे, कारण महानंदा जो राज्य सरकारचा प्रकल्प आहे तो गेल्या काही वर्षापासून तोट्यामध्ये आहे, त्यामुळे त्याच्यावरून सुद्धा राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी जात धर्माच्या नावावर मराठी माणसांना लढवलं
जात आहे, परराज्यातून लोक या राज्यात येतात आणि जमिनीचे लचके तोडत आहेत, अशा प्रकारची विधानं करून एकंदरीत राज ठाकरेंनी सरकार आणि जे काही विरोधक होते त्या नेत्यांवरती टीका केलेली आहे. ते असं बोलत असताना राज ठाकरे यांनी हे असंही वक्तव्य केले की आपल्याकडचे नेते हे फक्त पैशासाठी सत्तेसाठी मिंदे आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावरती विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनाही निशाणे घेतलेले आहे. दरम्यान अजित पवार यांनी मात्र राज ठाकरेंवर टीका केलेली आहे. अजित पवार यांनी असं सांगितलं की राज ठाकरे सहकार चळवळीबाबत बोलतात, पण राज ठाकरेंनी स्वतः किती सहकारी संस्था महाराष्ट्रात उभ्या केल्या याबद्दल नंतर राज ठाकरे पुन्हा या टीकेवरती काय प्रत्युत्तर देतात हे पाहावं लागेल. परंतु राज ठाकरेंनी मात्र आज सत्ताधारी आणि विरोधकांना धाऱ्यावर धरलेलं पाहायला मिळालं. त्यानंतरची दुसरी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे खरं तर मनोरंजन क्षेत्रातली ही बातमी आहे. 100वे मराठी नाट्य संमेलन पुण्यातील पिंपरी चिंचवड इथं भरलेलं आहे आणि या नाट्य संमेलनाला कला क्षेत्रातील दिग्गज तर होतेच, परंतु या नाट्य संमेलनातल्या स्टेजवरती आज राजकीय क्षेत्रातले दिग्गजसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री आणि इतर अनेक नेते यावेळी या स्टेजवर होते. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या संमेलनाला जाणं टाळलं होतं, कारण तिथं शरद पवार उपस्थित असणार होते. खरं तर गेले 2 दिवस यावर चर्चा रंगत होती, अजित पवार जाणार की नाही जाणार, पण अखेर अजित पवार मात्र या संमेलनाला गेलेले नाहीत. दरम्यान या संमेलनात एक मजेशीर गोष्ट अशी घडली की संमेलनाचे जे अध्यक्ष होते प्रशांत दामले, अभिनेते प्रशांत दामले यांनी भाषण करत असताना तुफान फटकेबाजी केली. यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मी अध्यक्ष म्हणून मला जेव्हा अध्यक्षपद मिळालं तेव्हा पहिल्यांदा असंच वाटलं की मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही फक्त 3 तासाचा अभिनय करतो, परंतु राजकीय नेते मात्र 365 दिवस आणि 24 तास अभिनय करणारे असतात. त्यांचं हे राजकीय कलाकारांचं हे जे व्यासपीठ आहे हे खूप मोठं आहे, अशा प्रकारचं विधान करून त्यांनी एक हास्यास्पद गोष्ट हे केलेली आहे. त्याचप्रमाणे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करायला सुरुवात केली, त्यांनीसुद्धा असं सांगितलं की कदाचित नियतीच्या मनात असेल म्हणूनच मी मुख्यमंत्री म्हणून या संमेलनाला येऊ शकलो. दरम्यान मुख्यमंत्री या संदर्भात काय म्हणालेत आपण पाहूयात. नियतीच्या मनात असेल या 100व्या नाट्य संमेलनाला एकनाथ शिंदेची उपस्थिती लाभावी म्हणून, आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या आपल्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला मला उपस्थित राहता आलं. प्रशांत दामले म्हणाले नंतर भेटू आपण, बऱ्याचशा अडचणी आहेत, नक्की आपल्याला त्या अडचणी सोडवायच्या आहेत. परंतु ते म्हणाले नेते देखील आमच्यासारखा परफॉर्मन्स करतात, पण तुमच्यासारखा आम्ही करू शकत नाही, कारण खरं म्हणजे हा लाईव्ह परफॉर्मन्स आहे, याच्यात रिटेक नाही, आणि त्यामुळे तुमची कला फार अवघड आहे. काय माहिती नाही. तर ही सगळी फटकेबाजी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते पुणे जिल्ह्यातच पुढे सरकले आणि त्यांनी खेडला तिथे गेले. खरं तर आजपासून शिवसेनेचं म्हणजे शिंदे गटाचं जे काय आहे ते शिवसंकल्प अभियान असा कार्यकर्ता मेळावा सुरू झालेला आहे. आपण बघू शकतो लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षाने यात्रा मेळावे सुरू केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आज शिवसेनेची जी शिवसंकल्प अभियान होतं ते सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खेडमध्ये गेलेले होते. शिरूर मतदारसंघ जो आहे तो लोकसभेचा, आणि त्या लोकसभेच्या मतदारसंघात आपण बघितलं तर 2019 साली जेव्हा लढत झाली होती ती शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. परंतु आता भाजपसोबतच एकनाथ शिंदेसोबतच भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट हे सत्तेत सहभागी झाले असल्यामुळे शिरूरची लोकसभेची जागा कोणाला मिळणार ह्यावरून खरं तर चर्चा होत होत्या. अजित पवार सुद्धा, अमोल कोल्हेंनी सुद्धा अजित पवारांवर टीका केली, त्यानंतर आढळराव पाटील यांनी सुद्धा अमोल कोल्हेवर टिप्पणी केलेली आहे. दरम्यान आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी अमोल कोल्हे यांना चिमटा काढत शिवाजीराव आढळराव पाटील जे की माजी खासदार आहेत, 3 टर्म ते खासदार राहिलेले आहेत, त्यांचं आज कौतुक केलं. मुख्यमंत्री नक्की काय म्हणालेत आपण पाहूयात. 3 वेळा निवडून आलात, पण 3 वेळा निवडून आल्यानंतर आपण पराभूत झाल्यानंतर या ठिकाणी पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय.
याची पोचपावती नक्की मिळेल. आपण नेता आहात, अभिनेता म्हणून राजकारणामध्ये कधीतरी फुलूकमध्ये होऊन जातं, पण ते कायम नसतं. आपण तर एकनाथ शिंदे यांनी अमोल कोल्हेंना चिमटा काढल्यानंतर जेव्हा आढळराव पाटील यांच्यावर कौतुक केलं, परंतु एकनाथ शिंदेंनी आढळराव पाटलांच्या उमेदवारीबद्दल लोकसभा उमेदवारीबद्दल कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही. कारण ही जागा महायुतीकडून कोणत्या घटक पक्षाला जाईल हे अजून निश्चित झालेलं नाही. हे जागा वाटपाचा तिढा अजून महाविकास आघाडीसोबतच महायुतीमध्ये सुद्धा आहे. परंतु राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्याचप्रकारे शिवसेनेच्या शिंदे गटाने सुद्धा या मतदारसंघावरती दावा सांगितला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका लोकसभेच्या वेळेस कोणाला जातो हे बघावे लागेल. दरम्यान त्यानंतरची तिसऱ्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ही बातमीसुद्धा पुण्यातूनच आहे. तर आपण बघितलं तर काल राष्ट्रवादीचे आमदार, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरती ईडीची धाड पडली होती. त्यांच्या बारामती ॲग्रो या ज्या कंपनीचे स्वतः रोहित पवार हे CEO आहेत, त्या बारामती ॲग्रोच्या 6 कार्यालयांवर महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी छापेमारी झाली होती. यावेळेस रोहित पवार हे परदेशात होते आणि ही छापेमारी झाल्यामुळे कालपासूनच राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आज रोहित पवार भारतात आल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये जी काय आहे ती पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजित पवार गट आणि भाजपवर निशाणा साधत टीका केलेली आहे. खरं तर आपण बघितलं तर अजित पवार गटाचा त्यांनी अजित पवार मित्रमंडळ अशा प्रकारचा उल्लेख करून हे अजित पवार मित्रमंडळ दिल्लीला गेल्यामुळे यांच्यावरच्या कारवाया झाल्या नाहीत असं प्रकारचं विधान करून त्यांनी भाजपला लक्ष केलं. त्याचप्रमाणे शरद मोहोळचा जो काल हत्या झाली त्यावरून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लक्ष केलेलं आहे. त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मोठं विधान केलं. खरं तर या कारवाई संदर्भातलं हे विधान आहे. कारण अशी चर्चा होती की रोहित पवार आता भाजपबरोबर जुळून घेतील, परंतु रोहित पवार यांनी असं सांगितलं आहे की मी घाबरलेलो नाही आहे. मी जर घाबरलो असतो तर मी त्याच वेळी अजित पवार मित्रमंडळासोबत भाजपबरोबर गेलेलो असतो. रोहित पवार नक्की काय म्हणालेत आपण पाहूयात. याच्या आधी ज्याच्यावर कारवाई झाल्यात त्या कारवाई झाल्यानंतर ते लोक दिल्लीला तरी कोणाला तरी भेटायला गेले, नाही तर वेगळं काय झालं, नाही तर सत्ता बदल झालेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. तर मी तर घाबरलो नाही. मी तिथं आलेलो आहे आणि मी ह्याचं सिंपतीसुद्धा घेत नाही. लोकांना माहिती आहे ही कारवाई का केली, कशी केली आणि याच्यामध्ये अधिकाऱ्यांचं कुठेही काही चुकत नाही. अधिकाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात, त्या पद्धतीने ते येतात, ते बघतात कागद आणि सगळे. आणि आश्चर्याची गोष्ट असते की ज्या गोष्टी मला माहीत नाहीत त्या मला मीडियाच्या माध्यमातून कळतात. आज मी प्रिंट पेपर बघितले की कागदपत्र जप्त झाली, हे झालं. मग त्याच्याचबरोबर जे गुप्त कागदपत्र होते, जे काही आम्हाला नोटिसेस पूर्वी आल्या होत्या, त्याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या होत्या त्या खरं तर ईडी नाहीतर जी कुठली संस्था आहे त्यांच्यात आणि आमच्यातले विषय होते. पण ते मीडियापर्यंत गेले कसे, आम्ही तर पाठवले नव्हते. याच्यावरूनच काही प्रमाणात समजून घ्या की काही लोकांना याच्यावर कुठेतरी राजकारण करायचं आहे. उलट आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. एक तुम्हाला सांगतो, माझा आक्षेप हा ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. ईडीचे अधिकारी त्यांना जे दिलेलं काम असतं ते तिथं करत असतात आणि त्यांना जिथं कुठं सहकार्य लागतं ते सहकार्य आम्ही सर्वजण करत असतो. याच्या आधीसुद्धा केलेलं आहे. सगळे कागदपत्रे ईडीला दिलेले आहेत. त्याच्याचबरोबर जेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा CIDची कारवाई आमच्यावर झालेली आहे. त्यानंतर EOWची कारवाई झालेली आहे. एक्साईज डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची कारवाई झालेली आहे. जे काय संस्था या भारतामध्ये आहेत त्या सगळ्यांच्या कारवाई झालेल्या आहेत. सगळे जे कुठले कागदपत्र लागतात ते सर्व कागदपत्र दिले गेले आहेत. माझा विषय हा कितीही मोठा दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात असेल तरी भाजपला मला एवढंच विचारायचं आहे की तुमच्याकडे येण्यापूर्वी जे कुठल्या नेत्यांवर तुम्ही सर्वजण बोलत होता त्यांच्या कारवाईचं काय झालं, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल काय झालं. मी बिझनेसमध्ये आधी होतो नंतर आणि मी भारताच्या बाहेर. तर आपण बघितलं तर रोहित पवार यांनी असं सांगितलं की माझा आक्षेप हा ईडी
च्या अधिकाऱ्यावरती नाही आहे. त्याचप्रमाणे त्यांना भाजपकडून त्यांना दबावात आणलं जात आहे, परंतु मी घाबरणार नाही आहे अशा प्रकारचं विधान रोहित पवार यांनी केलं. आपण बघितलं तर आज मंत्रालयासमोर जे आहे ते ओबीसी सेलचे प्रमुख राजा राजपूतकर यांनी सुद्धा मूक आंदोलन रोहित पवारांच्या समर्थनार्थ केलं होतं. कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटला जातोय अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर नसून तर शरद पवारांवर ही ईडीची छापेमारी आहे अशा प्रकारचं विधान केलं आहे. आपण जर बघितलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना ईडीची चौकशी आली होती. त्यानंतर त्यांच्या बहिणीला सुद्धा ईडीची नोटीस आली होती. कालच सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्याबद्दलचा उल्लेख केला. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की फक्त रोहितलाच नाही तर माझे बंधू राजेंद्र पवार यांना सुद्धा अशा प्रकारची ईडीची नोटीस आली आहे. त्यानंतर कुठेतरी शरद पवार यांना ईडीची नोटीस येणार असंच चाललं होतं, परंतु शरद पवार हे खुद्द ईडीच्या कार्यालयाकडे निघाले असताना मोठा गदारोळ त्यावेळेस मुंबईमध्ये पाहायला मिळाला होता. परंतु आता काल अखेर रोहित पवारांना ईडीची नोटीस आल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपकडून आमच्यावरती दबाव आणला जातो आहे. अजित पवार गट बाहेर पडून गेला, परंतु रोहित पवार यांचं पक्षातील वजन वाढत आहे. त्यामुळे रोहित पवारांवर अशा प्रकारचा दबाव आणला जातो आहे. एकंदरीतच रोहित पवारांवर जरी हा निशाणा असला तरीसुद्धा शरद पवारांवर तीच अशा प्रकारची ईडीची धाड टाकली जाते असं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतरच्या चौथ्या बातमीकडे आपण वळणार आहोत. ती बातमीसुद्धा राज्याच्या राजकारणातलीच आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. आजच माहिती मिळते की मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो लोकसभेचं निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करू शकतो. परंतु हे सगळं घडत असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र पडद्यामागे कुठेतरी अनेक घडामोडी दिसताना घडत आहेत. आपण जर बघितलं तर महायुतीकडून असा दावा केला जातो आहे की 45पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. त्याचप्रमाणे काँग्रेसच्या गोटातून अशी माहिती येते की काँग्रेससुद्धा 48 जागांवर उमेदवार लढवणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडनं असं म्हटलं जातं की आमचा जो महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा प्रश्न आहे तो राष्ट्रवादीसोबत सुटलेला आहे. वंचित आमच्याबरोबर घ्यायचा आमचा विचार आहे, परंतु काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांशी आमचं बोलणं सुरू आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीत जो अजित पवार गट आहे जो भाजपसोबत आहे किंवा शिंदे गट आहे यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा आहे. परंतु याच बाबतीत आज एक मोठं विधान वंचितचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे आणि ते विधान त्यांनी अमरावतीत केलं. खरं तर आपण बघितलं तर अमरावतीच्या ज्या खासदार आहेत नवनीत राणा यांच्या बाबतीत हे विधान आहे. नवनीत राणा पुढील 6 महिन्यात जेलमध्ये दिसतील अशा प्रकारचा एक दावा प्रकाश आंबेडकरांनी यांनी केला आहे आणि या संबंधितच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपले प्रतिनिधी प्रतिकेश पाटील आपल्याबरोबर आहेत. प्रतिकेश, काय सांगशील? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज खरं तर खळबळजनक विधान केलं आहे की नवनीत राणा ज्या आहेत त्या पुढील 6 महिन्यात जेलमध्ये असतील. काय सांगशील प्रतिकेश? नक्कीच अरविंद, जर आपण पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांच्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणातील विविध घटनेवरती चर्चा केली. यावेळेस त्यांना रवी राणा यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी एक खळबळजनक दावा केला. त्यावेळेस त्यांना असा प्रश्न पत्रकारांना विचारण्यात आला की रवी राणा त्यांना तुम्ही लोकसभा निवडणुकीत तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का? यावर म्हणताना प्रकाश आंबेडकरांनी खळबळजनक दावा असा केला की येणाऱ्या काही 6 महिन्यामध्येच आहेत त्या नवनीत राणा आहेत त्या जेलमध्ये जातील असा दावा तो जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्या कित्येक दिवस झाले ते मुलुंड कोर्टात गेल्या 6 महिन्यात मुलुंड कोर्टात गिरट्या घालत आहे असा दावा आहे तो प्रकाश आंबेडकरांना करण्यात आला. अरविंद, नक्कीच प्रतिकेश, खरं तर प्रकाश आंबेडकरांनी हे खूप मोठं विधान केलेलं आहे. त्यामुळे या बाबतीत काय होते बघूच. परंतु आपण जर बघितलं तर गेल्याच आठवड्यात जे प्रहारचे अध्यक्ष आहेत बच्चू कडू जे सध्या आमदार आहेत अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून, त्यांनीसुद्धा असं विधान केलं होतं की आमचे अमरावतीमध्ये 2 आमदार आहेत आणि आम्हाला आमचा खासदार निवडून आणायचा आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी प्रहारमध्ये येऊन खासदारकीची निवडणूक लढवावी, आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यावर रवी राणा यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येकाला वाटत असतं की आपला पक्ष वाढला पाहिजे. त्यामुळे प्रहारचे जे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलेली ऑफर आम्हाला मान्य आहे, परंतु महायुतीचा जो निर्णय असेल तो पाळावा लागेल आणि तो जर बच्चू कडू यांनी जर पाळला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशा प्रकारचं इशारा जो आहे तो रवी राणा जे नवनीत राणा यांचे पती आमदार आहेत त्यांनी दिला होता.
त्यानंतर आता वंचितचे अध्यक्ष आहेत त्यांनी असा खळबळजनक दावा केल्यामुळे नक्की येत्या लोकसभेला नवनीत राणा ज्यांना आहे त्यांना कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळते, कारण 2019ला ते आघाडीकडून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडून मदत घेऊन अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे आता नेमकी ते महायुतीकडून मदत घेतात की प्रकाश आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे ते पुढील 6 महिन्यात जेलमध्ये दिसतात हे पाहावं लागेल. त्यानंतरची 5वी बातमी आहे ती खरं तर भारतासाठी अभिमानास्पद अशी बातमी आहे, कारण सप्टेंबर महिन्यात 2 सप्टेंबर 2023ला इस्रोकडनं आदित्य L1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यान जे होतं ते अंतराळात सोडण्यात आलं होतं आणि त्या यान आज यशस्वी झेप जी आहे ते आज यांनी घेतलेले आहे. आपण बघितलं तर संध्याकाळी 4 वाजता हे यान ज्या ठिकाणी लँड होणार होतं तिथे गेलेलं आहे. आपण जर बघितलं तर इस्रोने नेहमीच भारताच्या अंतराळ क्षेत्रामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे आणि त्याच प्रकारची ही सुद्धा गोष्ट आहे. आदित्य L1 ही भारताची खरं तर पहिली सूर्य मोहीम आहे आणि पहिल्याच या मोहिमेत त्यांनी सौर वेधशाळा स्थापन करण्याचा भारताने प्रयत्न केला होता आणि तो यशस्वी झाल्याचा दिसतोय. याआधी चंद्रयान 1 असेल किंवा चंद्रयान 2 असेल या माध्यमातून किंवा चंद्रयान 3 असेल या माध्यमातून त्यांनी चंद्राचा अभ्यास करण्यासाठी यानं सोडलेली आहे, परंतु आदित्य L1 हे यान सोडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जे आहे ते इस्रोने प्रयत्न गेले अनेक वर्ष करत होते आणि त्याला आज अखेर यश मिळालं आहे. परंतु आज हे यान पोचल्यानंतर आपल्याला याचे अपडेट येतच राहतील, परंतु याबद्दलची अधिक माहिती आपल्याकडे अशी आहे ती म्हणजे जवळपास पृथ्वीपासून हे यान जे आहे ते 15 लाख दशलक्ष किलोमीटर इतकं दूर आहे आणि पुढील 2 वर्ष जे आहे ते यान हे सूर्याबाबतीत अभ्यास करणार आहे आणि त्यानंतर त्यामुळे भविष्यात अनेक रहस्य उलगडण्यास या यानाच्या साहाय्याने मदत होणार आहे. त्यामुळे खरं तर अवघ्या जगाचं यानाकडं भारताच्या या मोहिमेकडे लक्ष लागलं होतं आणि आज ही मोहीम यशस्वी झाली आहे. परंतु येत्या काळात म्हणजे 2 वर्षामध्ये हे यान अभ्यास करेल, त्यानंतर भारताच्या प्रगतीत खरं तर महत्त्वाचा वाटा जो इस्रो राहिला आहे त्याला कुठेतरी प्रयत्न येतील अशा पद्धतीची ही अभिमानास्पद गोष्ट आहे. इस्रोने नेहमीच विविध माध्यमातून PSLV असेल किंवा JSLV असेल याच्यातून नेहमीच इस्रोने जे काही आहे ते अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती घेतलेली आहे, मोठी झेप घेतलेली आहे. त्यामुळे आजची जी ही बातमी आहे ती खरंच खूप अभिमानास्पद अशी आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील 5 महत्त्वाच्या बातम्या. अशाच बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत इव्हिनिंग बुलेटिनमधून घेऊन येत असतो आणि त्यामुळे या अशाच बातम्या लाईव्ह पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.